पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची क्रूर थट्टा। तीन, 5 आणि 8 रुपयांची नुकसान भरपाई। संतप्त शेतकऱ्यांकडून धनादेश परत। अतिवृष्टीनं बळीराजा जेरीस आलाय। मराठवाडा विदर्भात होत्याचं नव्हतं झालंय। अशा अस्मानी संकटातून बळीराजा कसाबसा सावरत असतानाच आता पीक विमा नुकसान भरपाईच्या नावानं जखमेवर मीठ चोळलं जातंय। कारण अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसान भरपाईचे आकडे ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही। केवळ 3 रुपये, 5 रुपये, 8 रुपये आणि 21 रुपये अशी नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे। शासनाला जर शेतकऱ्यांचा सन्मान करता येत नसेल तर असे 2-5 रुपये देऊन अपमान तरी करू नये असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। 21 रुपयात साधक एक समजा आपण काही घ्यायला गेलो ते शेंगदाणे साखर सुद्धा काही 21 रुपयात मिळत नाही। तर मी ते आमची जे थट्टा शासनाने मजा घेतली शेतकऱ्याची ते या धनादेशाद्वारे जिल्हाधिकारी मार्फत शासनाला परत करायसाठी आलेलो आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 13 रुपये 16 पैसे आलेले आहे। शेतकऱ्यांनी जे आश्वासन दिलं होतं, सरकारने जे आश्वासन दिलं होतं की बा तुमची दिवाळीच्या अगोदर तुमची दिवाळी साजरी करू, ते तर आमची दिवाळी साजरी केलीच। आता आम्ही शेतकऱ्याची म्हणजे सरकारची दिवाळी साजरी करणार आहोत। हेच पैसे आम्ही त्यांना आता परत देणार आहोत। या पैशात त्यांनी सरकारनं आपली दिवाळी साजरी करावी। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सुमारे 20 ते 25 शेतकऱ्यांच्या खात्यात अशी तुटपुंजी रक्कम जमा झाली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेशाच्या स्वरूपात परत केली आहे। शेतकऱ्यांची थट्टा करणं थांबवावं अशी विनंतीही शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनातून केली आहे। आधीच अस्मानी संकटानं पिसलेल्या शेतकऱ्यांना आता सुलतानी संकटाचेही चटके सहन करावे लागतायत। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।